समजलं का आपल्या बाबतीत या अक्षरशः पाऊस मग सुद्धा क्लास जेवणात जोरदार टाळा होतो. आपण प्रशांत भाऊचं मनोगत व्यक्त मनोगत ऐकून येऊ. पहिला पासून देणं नका नाही घेतलं नका बरं का. बोला जय का जय जवान जय किसान. अहो आपला तो नारा जो नेरेटिव्ह सेट करेल आपल्यासाठी अहिराणी किंवा ते जे घनश्याम सरचे क्षेत्र त्यांनी आपल्याला खूप महत्त्वाचं चालू करेल पाया शिकण्याचे भरायसाठी. एक वेळ होतो महात्मा ज्योतिबा फुले समाज सुधारक होत्या आणि शिक्षणासाठी तळमळ होती. तर तो वेळ नंतर आजचे जर आपला पंचकृत सीमा म्हणजे खानदेशमा जर जी तळमळ चालू होती आपला स्पेशली पंचकृतीमध्ये फक्त घनश्याम सरच नव्हते. कुठल्याही प्रकारचा किंमत नाही आहे. मी प्रशांत पाटील एक भारतीय नौसेना महाविक मेडिकल कार्यरत आहे सध्या. तुम्ही मला व्यासपत्र बोलावं मला खूप खूप सर्वांना धन्यवाद देतो. मी पण सामनेर या शहरामध्ये शिकले. सामनेर महात्मा गांधी त्या शहरामध्ये जर्नी मी जेव्हा 16मा भरती व्हायले त्यानंतर मी सायन्स हे सुद्धा म्हणतो मी एक्झाम दिल्या 5 मिनिटं मी मला मेडिकल डिप्लोमा ट्रेड करा म्हणजे तुम्हाला मेडिकल ब्रांच भेटली. मेडिकल ब्रांच म्हणावाला ज्या नवीन पोरं भरती होतं येस मेडिकल करायला काम म्हणालं की आर्मी नेव्ही एअरफोर्स. तर मी तर आज मी जसे आपला नांदरला बराच व्यक्ती तिथे आहेत. आपलं पंचकृतीचं तळमळ सर तळमळमध्ये पण एक प्रकारची आपला खानदेश बदला आपला पंचकृती बदला लवकरात लवकर मुलं भरती व्हायला पाहिजे. या तुमच्या शुभेच्छा देत मी बोला बोला या शुभेच्छा देतात. आणि एक सांगा म्हणजे आनंदाने बघणार की आज जे सरकार आहे कोणीच करत नाही बरोबर. आज माझी तळमळ आहे आज त्याची पण पदाची सरकारला जे करायला लागते एवढं बरी आमले तुम्ही ऐकले नाही बघा मला दररोज ऐकलं पुन्हा भरतीपासून तुम्ही तयारी होती तुम्ही काय प्रवास करा काय सांगा का. मी तर तुमच्या बोलायला एक बरं प्रामाणिक स्वार्थ सांगेल की पुन्हा प्रामाणिक स्टोरी पासून त्याला काहीतरी प्रेरणा भेटेल. बाकी दृष्टीकोन दुसरा काही राहत नाही. पुन्हा थोडं जरी सांगा काय आपल्याला. मी 2015 मी भरतीला चालू करतो. मला फर्स्ट मला आर्मी कोचिंग म्हणजे आर्मी भरती टेक्निकलमा तडे काही गमली IIT पीने मला सर्वात पहिले क्लर्क नव्हतं अजून त्या टाईममध्ये मला जे अजून पण आहे डॉक्युमेंट चेकिंग होतं तरी पण काही घेऊन निघली. त्यानंतर मला नेव्हीनं हाई पोस्ट भेटली. हे नाव मला मेडिकल ब्रांच भेटला कारण एक की मला 12वी सायन्सचे 98% आलं पुढली जर्नी चालू होईल. नंतर मी फर्स्ट कोचिंग आहे अश्विनी मागून अश्विनी मग चांगलं कामकाज वगैरे जे पद्धती काय नंतर मी आज ते परत टील ते म्हणून टोटल 11 वर्ष नोकरी मोहनी फेब्रुवारी 11 कंप्लीट होती. तर मी इकडे पोस्टेड आहे. जर तुम्ही काही अडचण होईल कुठल्या प्रकारचे मेडिकल असू द्या काही पुन्हा नागराजर जवळजवळ आतापर्यंत झालं मी 9-10 मुलं म्हणजे आपला एक माहिती तर आपण मदत करेल मार्ग एक नंबर सांगली असू द्या नांदूर असू द्या जळगाव जिल्हा जागा मी प्लेस ते आत्तापर्यंत आर्मी एअरपोर्ट जे मी आर्मी नेव्ही असू द्या आतापर्यंत बास नसतो ते 30 वर्ष पूर्वी भरती केलेले आहे. म्हणजे मार्गाचं काय असतं आपल्याला तो आज नाही करता असं होईल आणि मला पण तेच येतं खरंच तळमळे मनी पण तळमळे मनानंतर म्हणा गावना लोकच आपलं आहे आणि खानदेशा लोक वरती आलं पाहिजे किंवा तशीच तळमळ तुम्ही बी राहू द्या जर कुठेही भरती होत्या तेवढीच तळमळे आणि भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. काय विषय आज प्रश्न आपला माहिती सिव्हिल ड्रेसवर आहेत ना. ज्यावेळेस तुम्ही ड्रेस मध्ये 11 वर्ष सर्व्हिस खूप मोठी बरं का ते पण फौजमा आणि नेव्हीमा. आता पण मला एकच सांगा का आता मुलं बाबतीत सांग मुलीच काय करायला पाहिजे बरं तेवढं काही आयडिया द्या. न्यू एंट्री मारासाठी नेव्ही मिलिटरीसाठी दिदी तुमच्या सर्वात चांगला प्लॅटफॉर्म म्हणजे मी तुम्ही स्पेशली सांगितली आपल्या महाराष्ट्राला जागा खाली जाते बरोबर. तुम्हाला माहिती सर्वांच्या माहिती सांगितलं बरं. हरियाणा राजस्थान दिल्ली प्लस केरला कडे मेरिट लागत महाराष्ट्राला मेरिट लागत नाही. आणि स्पेशली तर आता जे महिला मुली वर्ग आहे
हे आणि कुठल्याही प्रकारे कोर्स नीट पण आणि कुठले पण नाही आहे. फक्त मी एक 12वी सायन्स नंतर आहे ना दीदी आणि फॉर्म निघेल जसं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निघणार आहे. जर जास्त 12वी सायन्स निघाले तर नक्कीच भरा. आणि थोडं झालं ज्या कोणी ते 8वी तुमचं पुढे बायो आणि मेडिकल या 2 सब्जेक्ट लिहा म्हणजे लिहा 12वीले. तर फायदा काय होत नाही माझा नंतर तुमचे टेक्निकल चान्स भेटत आणि दुसरा तुमले बायो म्हणजे बायो तुमले मेडिकल चान्स भेटत. आता पुढची भरती चालू राहील मेडिकल ब्रांचमा आणि मेडिकलमा काही अग्निवीर म्हणतात स्कीम बंद आहे बरं. डायरेक्टली 20 वर्ष नोकरी ते फॉर लेडीज आणि जेंट्स दोन्हीसाठी सुद्धा. धोका में काटा का दे अग्निवीर बॅग तुम्हाला वाटत असते की नाही चांगली गोष्ट आहे. नोकरी नोकरी मांडरा करत तुमना गावना ते अनिकेत होता त्यांना सर मेडिकल पण येण्यानंतर तुम्हाच गावना एक आपला मेघराज जाताना झालं तर तो मेडिकल मा होईना शेतात काढून नाही का शेतात त्यातले 20 वर्ष नोकरी बरं. आई अग्निवृत्तन मानली मेडिकल मान तुला खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. मग 12वी सायन्स पण होईल कोणाच करा रे लागू नका पहिला मंडळ 12वी सायन्स तुम्ही ना भाऊ 100% भरता वय आहे ना अजून 100% भरा तुम्ही असं बायो काही नाही ना काही सायन्स काढवलं झाले ना. तुम्ही कुठले गेले या तरी कोणी व्हेरीफाय करत नाही फक्त डिग्री पाहिजे होता ते लंडनवर गेले ना. हा बाकी काही भाऊंदरला काही विचार नाही का तुम्हाला ते का नेहमी मान तुम्हाला समोर खूप मोठा आदर्श व्यक्तिमत्व आहे. 2016 ज्या टाइमले सोशल मीडियाचा वापर खूप कमी होय आणि असा टाइमले भाऊ मेडिकल सिलेक्ट होले त्या टाइमले काय विषय होता लाईन न विषय होता ते लाईन पण क्लिअर करा लाईन चालत ते सांगा नाही बिंदा सांगा लाईन आता पण बंद झाली भाऊ. हा क्लिअर डोकं माहिती टाकून डायरेक्ट ती लाईन आपल्याकडे लागत नाही आणि आजकाल जे बी फ्रॉड झालं तर पूर्ण टोटलपर्यंत फ्रॉड आहे. मी 2016 गावातला पहिला व्यक्ती भरती होईल माझा 1 नंबर सोबत सहकार्य द्या. नितीन भाऊच विचारते का आजपर्यंत रात्री 12 वाजता दिलं मला घरपणी म्हणून तरी मी त्याला घराला त्या पाणीला विचार मला 9 करू पण नका फक्त आपलं पण जे शेख त्याला दुसरी वापर द्यावा परत नका तुला कधीच कमी पडते ना अजून काही तुम्ही विचारू शकतो. मी 2018 बाद म्हणजे ज्या गुंडी होती त्या टाइमला मी 42 वाचायला मेडिकल सोबत मी डायविंग नागपूर सुद्धा तरी गेले. एक पाणी माझं कोणतं पडलं तर कसं वाचायला नको तिने म्हणजे जवळ 1.5 सेटिंग वेगळी लिहिली गेले. तर त्या टाइमला 42 वाचायला सरकारने ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस ते ज्या गुंड होतं ते सरकारी कर्मचारी ते बी 1 कोटी रुपये तिथं कामले आमना ग्रुपले आम्ही त्या पुरा पैसा ज्या लोक व्यक्ती वारेले ते रिझल्ट कुठली पण अडचण नंबर सरकार आपण आता 100% माहिती भेटते काही म्हणून द्या. आता तुम्ही नक्की जर मुंबईहून नक्की भेटा प्रयत्न करा. तुम्ही मी ज्या जर व्हिजिट करायची असेल जर तुम्हाला कोणी दीदी वगैरे असतील तर आमना नाव पण पास बनत ओरिजिनल तुम्ही काय राहत बनी त्याची मला कळू शकत नाही. बराच व्यक्ती येतच वाटतं आपला पंचूरला सर त्याचं एक पास बनणार रविवार दिन पर्यंत आणि 2 पण कळवला परत आधार कार्ड 5 बना ठेवतो जेणेकरून आईनमध्ये धावपळ होणार नाही मनी बना तुम्ही तुम्ही येणं शकत की तुम्ही यातून नेहमी फिरायची सुटाई असं नसतं. कापूरचा पाव कर आणि ते बिर्याणी पहिला कुठे घ्या त्या नाही जर मुंबई मुला नक्की काही अडचण नाही तर काय बोलले विचार रे ठीक आहे चला दे का आपला अगदी पण करा प्लॅटफॉर्म एकदम युनिक पर्सनॅलिटीज आहेत की त्या देशाला काही काम करतस पंचकुल काही नाव कमवतस गाव काही करतस असं लोकांना सत्कार करणं मन आद्य कर्तव्य ते सत्कार करणं मागे मध्ये एक स्वार्थ आहे की दादा ठेवूनच तर यश न कडून तुमच्या काय प्रेरणा भेटेल. तुमला माहित होतं का आजपर्यंत एवढं खोल एकच माहित होतं लाईन चालत लाईन नाही चालत दांडेने एकदम क्लिअर स्पष्ट सांगत लाईन नाही चालत मुलींसाठी सांगत आणि पोरले पण सायन्स लिहा ते गाठणी झाली काही टेन्शन नाही. सायन्स पण दोन्ही विषय लिहा दोन्ही लिहात आणि बायो दोन्ही लिहा गैरा फायदा आहे. काही विषय नाही घाबरू नका ते का 2016 ऑपरेशन भरत आहे आता मी एका आपला चेतन जाय आपला शेतकरी राजाना पोऱ्या या पदलो नक्कीच जाऊ शकत हा खूप मोठा मेसेज आहे. ठीक आहे चला आधी आपलं जे कर्तव्य आहे फौजाचा सत्कार कृतज्ञ असते आपला कार्यक्रम सत्कार. ठीक आहे चला चला होता पुढे घे
मला तर नक्की पडायला मी तर काम गरजेचं पण तुला पक्क प्रॉमिस करत बराच विद्यार्थी तुमले ऑन पोस्ट ड्युटी करताना नक्की दिसते. नक्की नक्की द्या शुभेच्छा तुमले पण. ठीक आहे. एक आधी आपला क्लासला 2 विद्यार्थिनी आहेत. एक प्रांजल सचिन तावडे आणि तेजस्विनी बावीस यांना सत्कार तुम्ही असं केले बरं का. एवढा प्रांजली ये प्रांजली एवढे तुझं तुम्ही टाकायचं परिणाम ना गडी भाडे केले जावं आपल्या 15 दिवस काय रे चाल काळा होता वरून दिले. असं नाव लवकर नाही 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 हो नाही 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 हो मी मसूर वाटून द्या लोक लाईक वागवले त्या चाल बडा तेजस्विनी पुढे ये बेटा आपला आशीर्वाद काय भेटून घ्यावं त्यांना केल्या चला ठीक आहे का काम नाही